3 वाजून 30 मिनिटं आणि आपली वेळ आता सुरू झाली आहे. स्टॉपवॉच लावलं गेलंय. लक्षात घ्या 12 मिनिटं फक्त 18 चेंडूंसाठी. 12 मिनिटानंतर आपल्याला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्ड सर्कलमध्ये. पहिला चेंडू फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय. एक धाव एकवडली. अकाउंट ओपन झालं इथे. एक चेंडू एक धाव. स्ट्रायकिंग एंडवर आपण फलंदाज पाहतोय. शुभम शुभम आणि योगेश ही जोडी. आउटसाइड एज लागली आहे. चेंडू निघून चाललाय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पळतोय. रेस आहे आणि रेस जिंकली चेंडूने. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात चांगली होते वाडेकर ब संघाच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीट होतो इथे. 3 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू मनीष पुन्हा एकदा खोदून काढलाय. चेंडूला बाग पुढे जाऊन पंच केला तिथे. फटका सुरेखा. एक धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न करणार नाहीत तिथे. एकच धाव मिळते. 4 चेंडू 7 धावा. धावफलक हलतं जुलतं ठेवण्याचा प्रयत्न तिथे झालाय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत एक चौकार नक्कीच झालाय. नशिबाचा चौकार होता असं म्हणायला हरकत नाही. कारण आउटसाइड एज लागली. एज लागल्यानंतर चेंडू वेगाने गेला. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तिथे होता परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू थर्डमॅन रिझनच्या बाहेर गेला. पुढचा चेंडू आबेली मात्र अप्रतिम चेंडू. विकेट. मागच्या मॅच मध्ये ज्याने तब्बल 43 धाबा बनवल्या होत्या 9 चेंडू मध्ये मयुरेश प्रमोट केलं. नक्कीच इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर त्याला पाठवून दिलं. माहिती आहे की चांगल्या टॉप फॉर्म मध्ये चाललाय फलंदाज. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. का म्हणून त्याला प्रमोट करू नये. चांगला डिसिजन घेतलाय वाडेकर ब संघाने. परंतु इथे जबाबदारी आहे खांद्यांवर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. यावेळी पहिल्या बॉलवर विकेट. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवला. दुसरा विकेट. दुसरी प्राप्ती विकेटची. थँक्यू. मयूरला परतावं लागतंय. बिन फलंदाज निखिल आलाय. सूरज आलाय सॉरी.
मागच्या मॅच मध्ये दोन्ही निखिल सलामीला आले होते. निखिल शेलार आणि निखिल दलबी दोन्ही फलंदाजांना आता मात्र डिमोट केलं थोडंसं. मागच्या मॅच मध्ये खराब प्रदर्शन राहिलं होतं आणि माहिती आहे की या टुर्नामेंटमध्ये जर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज राकेश दिगाडकर. धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावर पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकातील अंतिम 2 चेंडूंवर 2 मोठे मोरे टिपले योगेश आणि सॉरी शुभम आणि मयुरेशच्या रूपानं. आता दुसऱ्या षटकामध्ये राकेश दिगाडकरला मात्र इन्व्हाइट केलंय. 3:36 झालेत, लक्षात ठेवा. तर लक्षात घ्या किरवली संघ 2 षटक आता आपल्याला 6 मिनिटाच्या आत संपवणं गरजेचं आहे. यावेळी यष्ट्यांचा वेध फर्निचर दिसताय. आणखी एक विकेट. फलंदाज पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश दिगाडकर. टर्न झाला होता. फलंदाज ऑन साईडला खेळून काढलाय. अलॉंग दी कार्पेट फटका सुरेख. एका धावेचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होता परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि धावसंख्या 8 बाटना केलून काढला. क्षेत्ररक्षक होते राहुल. टिपला झेल आणि फलंदाज झाला गारद. विकेटची प्राप्ती. नवीन फलंदाज ओमकार येतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेत कुमार पाटील आणि स्क्वेअर लेग पंच भाविक पाटील. 4 चेंडू आणि 8 धाबा फलकावर. पाचवा चेंडू आउटसाइड एज. बिग विकेट डाऊन. सॉफ्ट डिसमिसल. आणखी एक धक्का लागतोय वाडेकर बसंगाला. वाडेकर गावचा सिक्सर किंग भूषण पाटील बॅटिंग
माकवर आणि पहिल्या चेंडूवर इथे विकेट मिळते की काय हातासून चेंडू निसटला. 2 धावा दरम्यान एकवडल्या. चांगला प्रयत्न होता. फटका देखील सुंदर होता. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 10 धावा झाल्या धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता तिसऱ्या षटकामध्ये आपण गोरख दिगाडकर यांना पाहतोय. अंतिम षटक आहे या पाच कुठेतरी हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल कारण का आतापर्यंत 5.00 ही सरासरी गाठली आहे वाडेकर बस संघाने. बॅटिंगमध्ये दमखम दाखवण्याची गरज होती. जो मयूर चांगल्या मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. तो मयूर देखील परतला आणि त्यानंतर आता पूर्णपणे वाडेकर संघ ढासाळतोय. यावेळी फुल टोल वसूल करतोय फलंदाज. चेंडूला फेकून दिलं सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. यावेळी मात्र फटका तेवढा चांगला नाहीये. तर 13वा मिनिट आहे. लक्षात घ्या किरवली संघ आपल्याला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. किरवली संघ लक्षात घ्या एक क्षेत्ररक्षक आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. कारण 13 मिनिटं झालीत. आपण 12 मिनिटाचा कालावधी दिला होता. एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल कंपल्सरी. लक्षात घ्या आयोजकांच्या माध्यमातून सूचना कंपल्सरी आतमध्ये घ्यावा लागेल. थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करा आता. इथून सर्वांसाठी हे नियम बनवले गेलेत कारण सामने क्लिअर होणार नाही हे देखील आयोजकांना माहिती आहे. फटका फसलाय. झेलची संधी आणि नो मॅच प्लॅन मध्ये हा चेंडू. दोन चेंडू शिल्लक आहेत. फटका सुरेख आहे. उंची किती आहे आणि लांबी किती. झेल टिपला तिथे आणि फलंदाजाला आता परतावा लागेल. एक चेंडू शिल्लक आहे अजून. नवीन फलंदाज ऋतिक आलाय.
धावसंख्या झाली 20. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे, जाईल का चेंडू? क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा, तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव अपुरी राहिली. फलंदाज बाद झालाय. बिग बाटल वाडेकर सी आणि चिरोबा मोहिली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण लगेच. चिरोबा मोहिली विपक्ष वाडेकर क संघ. आपण नाणेफेकीस या लगेच, कारण नेक्स्ट बॅटर असणार आहे. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या फेरीला देखील सुरुवात होईल, तो सामना संपन्न झाल्यानंतर. चला लक्षात घ्या वाडेकर संघ, आपण देखील बेल जास्त खर्च करू नका, कारण आपल्यासाठी देखील स्टॉप वॉच थांबणार नाही, वेळ थांबणार नाही. ज्या पद्धतीने कॉपरेट केलं किरवली संघाने, त्या पद्धतीने आपल्याला देखील कॉपरेट करावं लागेल. सरपंच संघासाठी इथे नियम आता बनवले गेलेत आयोजकांच्या माध्यमातून. ऑफिशियल सूचना आल्यात आणि त्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर नाणेफेकी करतोय मोहिली बनाम वाडेकर सी या दोन संघामध्ये. चला फलंदाज पाठवा लगेच. दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने आपण गोरख दिगाडकरला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने विनोद बजागे. हे दोन सलामीचे फलंदाज. मोहिली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम जो डिसिजन असेल तो कळवा लगेच. तर 3:49 आणि 3:50 पहिला चेंडू पडेल इथे. हा टायमिंग आहे 12 मिनिटे. इथून 3 षटकांसाठी आपल्याला दिली जातील. वाडेकर संघ, टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. इथून आपल्याला 12 मिनिटांचा कालावधी. टाइम स्टार्ट नाव. 3:50 पहिला चेंडू फेकला जातोय. गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंड वर गोरख दिगाडकर, नॉन स्ट्रायकिंग एंड वर विनोद बजागे.
पहिला चेंडू सुंदर पाहायला मिळतो दरम्यान. धाव एक वडली. श्री गणेश होतोय RD11 किरवली संघाच्या टीमचा. पहिली धाव इथे एक वडली गेली. आता एका धावेने धावफलक एक वर जाऊन ठेपलाय. एक चेंडू एक धाव. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्सने. स्विशीचा फटका फटका फसलाय की काय. दुसऱ्या चेंडूवर मात्र विनोद बजा गेला लागतंय. त्याला लगेच बॅट्समन पाठवा. बॅट्समन रेडी ठेवा. लक्षात घ्या किरवली संघ. दोन चेंडू एक धाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी या चेंडूवर मिळते विकेट. आणखी एक धक्का लागतोय RD11 किरवली संघाला. चला फास्ट आहे थोडस. वेळ जास्त घेऊ नका. चला बॅट्समन थोडस फास्ट आहे कारण वाडेगड टीमचा टाइम व्यस्त होतोय. लक्षात घ्या बॅट्समन जर आपण वेळ घेतला तर तिथून पुढे टाइम वाढवला जाईल. हेमंत आलेत नवीन फलंदाज. पुढचा चेंडू ब्लॉकलचा वेद अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो दरम्यान. थोडस फंबलिंग झालंय तिथे. आतापर्यंत चांगला खेळ सुरू आहे. दोन्ही संघ संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. जर विचार केला तर वाडेकर संघाने चांगली गोलंदाजी केली. परंतु जोपर्यंत गोरख दिगाडकर मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत चांगला खेळ करतील नक्कीच. यावेळी मात्र हवेमध्ये उडालाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि विकेटचं पतन. चला बॅट्समन पाठवा लगेच. पास केला. आपल्या पुढील सामने खेळवायचे आहेत. बॅट्समन आपण लक्षात घ्या. ऑफिसर सूचना आल्यात. आपण रेडी राहत. लगेच रेडी राहायचं आहे. विकेट पडल्या पडल्या आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. राकेश दिगाडकर आलेत मैदानाच्या आतमध्ये. हे देखील एक चांगले ताकदवर फलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये
त्यांनी चांगली गोलंदाजी देखील केली होती आणि फलंदाजी देखील चांगली राहिली होती. या मॅचमध्ये देखील चांगला काम करावं लागेल आपल्या टीमसाठी. चांगला खेळ राहिलाय दोन्ही संघांच्या माध्यमातून. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. इनफिल्डच्या डोक्यावरनं केलून काढलाय चेंडूला. 2 धाबा एकवडल्या. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धाव फलकावर 4. तर मोहनजी सुतार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच सकाळचं सत्र थोडंसं खडतर राहिलं. त्यांची अनुपस्थिती कुठेतरी होती, परंतु दुपारच्या सत्रामध्ये जोडले गेलेत. निखिल आलाय गोलंदाज. निखिल शेलार अष्टपैलू क्रिकेटर आहे निखिल. निखिलच्या गोलंदाजीवर मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता वाडेकर संघाने. यावेळी मात्र आणखी एक विकेट येते की काय? नक्कीच एक विकेट येते. आणखी एक धक्का लागलाय RD11 किरवली टीमला. थँक्यू. चला लक्षात घ्या, आपण जर बॅट्समन पाठवताना वेळ घेतला तर 1 मिनिट मग एक्स्ट्रा द्यावा लागतील वाडेकर संघाला, कारण वाडेकर संघाने आतापर्यंत एकही टीम मीटिंग घेतली नाही. चला किरवली संघ, आपण टाइम वेस्ट करताय, लक्षात घ्या. तर धावसंख्या झाली धावफलकावर 4. 1 चेंडू 4 धाबा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल. यावेळी देखील सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. धाबाची शक्यता होती तिथे. थ्रो चांगला फेकला होता तिथे, बॅकअप नव्हतं. धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. 3 चेंडू शेष आहेत दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत निखिलने प्रभावित केलंय. गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. फटका सुरेख. झेलची संधी. प्रयत्न चांगले केले होते, कौतुक करावं लागेल. इतकं सोपं नव्हतं, कारण समोरच्या दिशेने चांगला प्रयत्न केला होता. चेंडूला अडवलं देखील त्यांनी. झेल देखील घेण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मी कौतुक करेन या वाडेकर संघाचं. लक्षात घ्या, इथून 1 मिनिट एक्स्ट्रा दिला जाईल वाडेकर संघाला, कारण आपण प्रत्येक बॉलवर टाइम वेस्ट करताय. या आयोजकांच्या सूचना आहेत. यावेळी झेलची संधी आहे. झेल पकडतील का? पकडला झेल. समाप्त झाला फलंदाजाचा खेळ.
कव्हर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 23 धाबांची गरज आहे 7 चेंडू मध्ये. चला बॅट्समन फास्ट आहे थोडस, आता आणखी एखादा मिनिट वाढेल वाडेकर संघाला. अभय आलाय. टाइम वाढवून दिला जाईल वाडेकर संघाला, लक्षात घ्या. यावेळी मात्र हवेमध्ये चेंडू, झेलची संधी आणि कॅच ड्रॉप झाली आहे. षटक समाप्त झालं इथे आणि अशा रीतीने 2 षटकाच्या समाप्ती संख्या झाली ती धावपलकर 8 धावा. चला वाडेकर संघ क्षेत्ररक्षण लगेच सजवा. 8 धाबा दिल्या धावफलकावर. 15ची गरज आहे. 6 चेंडू 15 धाबांची गरज. चला वाडेकर संघ शेवटची 3 मिनिटं आपल्याला मिनिटं वाढून दिली आहेत, कारण फलंदाज बाद झाले होते आणि फलंदाज येताना नक्कीच 1-1.5 मिनिटं एक्स्ट्रा खर्च झाला, म्हणूनच आपल्याला मिनिटं वाढून दिलेत. 6 चेंडू 15 धाबांची गरज. हाय व्होल्टेज सामना. राकेश दिगाडकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत RD11 किरवली संघ देखील चांगल्या मजबूत स्थितीमध्ये असेल, कारण 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. एखादा मोठा फटका जरी आला तरी या मॅचचं थोडंसं चित्र पलटू शकतं. पुन्हा एकदा RD11 किरवली संघ या मॅचमध्ये इंटर होऊ शकतो. 6 चेंडू 15ची गरज. चेंडू सुरेख राहिलाय. 5 चेंडू आता 15ची गरज असेल. निर्धाव चेंडू येतोय. खेळ खूप चांगला राहील दोन्ही संघांच्या माध्यमातून. चांगला कमबॅक केला वाडेकर ब संघाने. विचार केला तर कमी धावसंख्या उभारल्या होत्या. तब्बल 23 धाबांचं लक्ष समोर ठेवलं होतं. 22 बनवल्या होत्या, परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र झेलची संधी आहे तिथे. झेल बाद होतोय. आणखी एक फलंदाज बाद झालाय. तिथे धक्का लागतो किरवली टीमला. फटके खेळण्याची अजून एखादा मोठा फटका येईल का या मॅच मध्ये. 1 चेंडू आहे इथे. एक मिनिट शिल्लक आहे. वाडेकर संघ लक्षात घ्या. शेवटचा 1 मिनिट. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. तीन चेंडू 14 धाबांची गरज.
2 चेंडू 13 धाबांची गरज. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, अंतिम चेंडू. अप्रतिम चेंडू फेकला तर पाहायला गेलं तर मित्रांनो पहा इथे 23 धाबा जवळजवळ डिफेंड केल्या, मात्र 11 धाबा खर्च केल्या 3 षटकामध्ये. आणि खऱ्या अर्थाने तर या मॅचचा हिरो ज्या गोलंदाजाने 4 धाबा खर्च करून 3 विकेट्स काढल्या, तो योगेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर.